ज्ञानेश्वरानं बेल भेटत नव्हता ज्ञानेश्वराला महाराज. गंगावती वाहिली भगवान शंकराला, निवृत्ती रूपी शंकराला. प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती. माझा ज्ञानेश्वर परमशिव भक्त आहे, परमशिव भक्त आहे. ध्यानात ठेवा. परमात्मलिंग, शून्यलिंग, आत्मलिंग, गुरुलिंग आणि शिवलिंग 5 लिंगाची माहिती ज्ञानेश्वरीने सांगितली. अजून लोकांनी उघड नाही केली. अध्यायाच्या ओवी सहित पुरावा देऊ आम्ही. नाही केली उघड. निराभारी जंगम, साभारी जंगम दोन्ही जंगमाची माहिती ज्ञानेश्वरी मध्ये दिली. त्याच माझ्या ज्ञानेश्वरानं लिंगाची आराधना केली. स्वर्गजयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारका बैसका, जो आधारती ही लोका. लिंग देखिले देखिले कोणी? ज्ञानेश्वरानं. लिंग देखिले देखिले 3 त्रिभुवन विस्तारिले, मेघाधारी स्नपन केले, ओवाळिले रविदीपे, आत्मनैवेद्य समर्पिले, मग ब्रह्मानंदी मनरंगले, आत्मलिंग ध्यायिले ज्ञानदेवी हृदयी. ज्ञानदेवानं आत्मलिंगाची आराधना हृदयामध्ये केली आणि म्हणूनच माझ्या ज्ञानेश्वराला लिंगाचं सानिध्य गाठावं लागलं. आळंदी गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वराचं सानिध्य गाठावं लागलं माझ्या ज्ञानेश्वराला. एवढंच नव्हे, त्याच सिद्धेश्वराच्या कृपा प्रसादानं किंवा शिवाच्या कृपा प्रसादानं प्रसादानात शेवटी त्यांनी सांगितलं, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वेश्वर म्हणजे भगवान शिव, ईश्वर, विश्वेश्वर. ध्यानात ठेवा शब्द. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो येणे वरे. कोणत्या वरे? कोणत्या वरदानानं? विश्वेश्वराच्या कृपा प्रसादानं ज्ञानदेव सुखिया झाला. शिवार शिवार. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे माझ्या निवृत्तीनाथाला त्र्यंबकेश्वर गाठावं लागलं, तिथं सान्निध्य घ्यावं लागलं. कच्च मडक असलेल्या नामदेवाला औंढा नागनाथ गाठावं लागला. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना विश्वनाथ मंदिर गाठावं लागलं. हो तुम्ही विश्वनाथ, मी रंक दीनानाथ. बरोबर आहे, मी रंक दीनानाथ. तिथून असणारं उड्डयन विश्वनाथाची आराधना करून करावं लागलं, अशी एक आख्यायिका दिली गेली. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आज छत्रपती जो आहे 96 कोळी मराठा ज्याला म्हणतो आम्ही, त्या छत्रपतीला सुद्धा स्वराज्य जिंकता आलं नाही. हर 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 हर, त्याची आराधना करावी लागली. रायरेश्वरावर करंगळी कापावी लागली, रक्ताचा अभिषेक करावा लागला. माता पार्वती, तुळजा भवानी कुलदैवत मानावं लागलं. त्याच्याकडून तलवार घ्यावी लागली. त्याच्या कृपा प्रसादानं, रायरेश्वराच्या कृपा प्रसादानं सगळे मावळे जमा करून स्वराज्य निर्माण केलं माझ्या छत्रपती शिवरायांनी. तोपर्यंत जमला नाही. त्याच्याही पुढं पूर्ण नवनाथ ग्रंथ चालून बघा. प्रत्येक नवनाथाला बद्री केदार गाठावा लागला आणि दत्तात्रयाने तिथं नेलं. शंकराने विचारलं, कोण आणलं दत्ता? कवी नारायणाचा अवतार, हरी नारायणाचा अवतार, अंतरिक्ष नारायणाचा अवतार, प्रबुद्ध नारायण, पिप्पलायन नारायण, आविर्होत्र नारायण, अनुक्रमे मच्छिंद्र गोरक्ष वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस शिवानी आज्ञा केली, दत्ता यांना शाबरी विद्या देऊन टाक. ठीक आहे प्रभू. दत्तात्रयांना आज्ञा शंकराची झाल्याशिवाय कोणत्याच नवनाथाला विद्या भेटली नाही किंवा गुरुमंत्र दिला नाही. माझ्या रामदास स्वामींनी पुरुषार्थ ठेवा हनुमंतासारखा, तर आराध्य भजा शिव. प्रत्येक हनुमंताच्या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापन केलं महाराज. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे सगळ्या देवी देवतांना, देवी जेवढ्या आहेत त्यांच्या तळहातावर शिवलिंग मानला गेला, तर माझ्या विष्णू परमात्माच्या मस्तकावर शिवलिंग मानला गेला. परब्रह्मलिंगम भजे, परब्रह्मरूपी लिंगाची आराधना माझा पांडुरंग करतो, माझा पांडुरंग करतो. शिवा वाचून आहे कोण? विठ्ठल मस्तकी शिवदाना आहेच तो. प्रत्यक्ष जाऊन पहा.
त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आमच्या जेवढे काही देवी देवता आहेत महाराज, बाकीचे रानटी सुद्धा असू द्या, प्रत्येकाला असणार त्या शिवाची आराधना करावी लागली. काशीखंड बघितला, सगळ्यांनी लिंग स्थापना काशीमध्ये केलेली पाहिली, सगळ्याच देवी देवतांनी. आणि एवढं असणार परब्रह्म निराकार रूपी लिंग, निर्गुण निराकार, जे व्यक्ताच्याही पलीकडे अव्यक्त आहे असं असणार लिंग, जे परब्रह्म रूप आहे, त्या परब्रह्म रूपाला आमच्या जवळ दिलं, आमच्या वंशात दिलं, आमच्या कुळात दिलं, आमच्या हृदयावर दिलं, आमच्या कंठात दिलं किंवा आमच्या मस्तकावर दिलं, तरी आम्हाला त्याचं ज्ञान झालं नाही. अजून कळलं नाही महाराज, अजूनही कळलं नाही. अरे बाबा, कोण्याही धर्मपंथाचा माणूस असला, गावाच्या बाहेर जायचं म्हणजे गावाची शिव, कुठेही जा, कोणत्याही धर्मपंथाचा माणूस जाऊ द्या, कुठे जाणार? शिवावर जाणार की नाही? धर्मपंथ कोणते असू द्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण
सगळ्यांचं असणार मिश्रण त्यामध्ये महाराज. जात धर्म पंथ कोणी असो, जाती कुळ गोत्र न पाहे शंकर. सांगितलं की त्या ठिकाणी धर्म आणि जात आणि पंथ सगळे असणारे तिथं जाऊन मिळालेले कोणते असो. आणि म्हणून गावाची शिव. कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा माणूस जाऊ द्या, त्याचं गंतव्यस्थान शिवाय महाराज. एवढंच नाही, सगळ्या देवी देवतांना भिंतीला उभं करावं लागतंय महाराज. भिंतीला आमचा हनुमान असो, गणपती असो, राम असो, विठ्ठल असो, देवी असो, कोणताही दत्तात्रय असो, पण एकच तो भोले बाबा आहे की त्याला जगाचा केंद्रस्थान आहे, जगाचं केंद्रबिंदू महाराज. त्याला मध्यभागी स्थापन करावं लागतं. ही आज्ञा आहे काय शिवार. जेवढे लिंगायत धर्म संप्रदाय आहेत किंवा बऱ्याचशा धर्मामध्ये पुरल्या जात आहे. शीख धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा काही ठिकाणी पुरल्या जातं. जी संत मंडळी त्यांना सुद्धा पुरल्याच गेलं. गोसावी समाज आहे, मातंग समाज आहे आणि लिंगायत धर्म सगळाच त्यांच्यामध्ये पुरल्या जातं. ज्यांच्या ठिकाणी पुरल्या जातं, ज्यांना पुरल्या जातं, त्यांच्या समाधीवर शिवलिंग स्थापन केलं जातं. अंगच लिंग बनलेलं आहे. म्हणून त्याचं प्रतीक संस्मरणीय राहावं पुढच्या पिढीला. म्हणून त्याची स्थापना इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग रूपानं 3 दिवसाचे 3 रूप त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात. आणि आमचा जो वैष्णव संप्रदाय बांधव त्यांच्यामध्ये जाळल्या जातं. आणि जाळल्याच्या नंतर काय करतात, डाव्याला गंगेवर काय करतात की नाही पिंडदान. ही समाधीवर काय महादेवाची पिंड आणि ती तुम्ही पाडलेलं शिवार शिवार. आणि पूर्ण ब्रह्मांडाचं द्योतक असलेलं, ब्रह्मांड स्वरूप असलेलं लिंगमध्ये जगत सर्व लिंगमय जगत. हा सांगितलं की लिंगामध्ये सर्व जग आहे आणि सर्व जग लिंगमय आहे. आणि असं असणार शिवलिंग आम्ही त्याला अहोरात्र अखंड, ज्याला खंड नाही, अशा शिवनाम सप्ताहामध्ये वाजत राहिलो महाराज. तरी पण काही ना काहीतरी त्रुटी राहण्याची शक्यता आहे. का? विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्यगात्मा 4 असणारे या देहाला अभिमान आहे. स्थूल देहाला विश्व, सूक्ष्म देहाला तेजस, कारण देहाला प्राज्ञा आणि महाकारण देहाला प्रत्यगात्मा नावाचा अहंकार आहे. आणि हा अहंकार मल निर्माण करतो महाराज मनाला, अंतःकरणाला, बुद्धीला, चित्ताला. आणि मग ते चित्त असणार सैरावैरा धावायला लागतं. चित्त चंचल आहे. मनाला सांगतं मन मग वढाय वढाय, ओढाळ आहे, ओढाळ ओढाळ आहे. मग हे कुणीकडे आम्हाला घेऊन जायला लागतं. मग मन जर गेलं तर त्याचा संयुक्त समवाय संबंध डोळ्याशी आहे आणि डोळ्याचा हाताशी आहे. परत संयुक्त समवाय संबंध वृत्ती प्रभाकर नावाचा ग्रंथ सांगेल. जिभेशी आहे, जिभेला पाणी सुटतं पदार्थ पाहिल्याबरोबर. ही जी काही वृत्ती बहिर्मुख झालेली आहे, त्या बहिर्मुख वृत्तीला अंतर्मुख करण्यासाठी जो विश्व तेजस नावाचा अभिमान आहे त्याला संपवणं अत्यावश्यक आहे महाराज. आणि तो संपवला तरच आमच्या या सकळाशी ह्याची त्याला जवळ आणलं आणि समजून सांगितलं. मागणे शेवटी तुम्हाला एकच शेवटला मागणे बाबा, हृदय संपुटी दृढ धरा. सांगितलं रे तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती आहे. हाताला, पायाला, नाकाला, कानाला, डोळ्याला समजून सांगितलं
का हे मन आणि हे कर्म जे आहे हे कर्म वाईटही करायला लागतं. टाळ वाजत असताना विपरीत बुद्धी करायला लागतं. आलो कशासाठी, करायलो काय, हेही देहभान विसरून जातो, विदेह होऊन जातो. विषयांत भावनेमध्ये सांगायचं तात्पर्य. आणि म्हणून याते युक्तीने हो वळवावे अंतरी, स्वरूपा माझारी विनभावे. मग हे असणारं जे मन आहे त्याला अंतर्मुख करण्यासाठी त्याला अंतर्मुख केलं तर सगळे इंद्रिय त्याच्या पाठीमागे येत राहतात आणि सांगतात बाबा रे शुद्ध कर्म कर, शुद्ध कर्म. आम्ही अखंड शिवनाम सप्ताहामध्ये अन्नदान करायला लागतो, पंगती वाढायला लागतो, पण घरच्याला सांगतो का रे दोन टोपले मदत नेऊन ठेव पहिल्यानं, नुकती कोणा सगळी संपून जाईल. पुन्हा काय सांगतात, जे हातामध्ये अक्षता घेऊन सांगितलं की बाबा रे अखंड शिवनाम सप्ताह निमित्त संकल्प करीशे, समर्पण आहे, संतर्पण आहे, पूर्ण